आज आपण आंबट, गोड, तिखट, चमचमीत आणि चविष्ट भोपळ्याची भाजी करत आहोत. आणि या भोपळ्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी गरमागरम टम्म फुगलेल्या मसाला पुऱ्या बनवणार आहोत. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, इतकं अप्रतिम लागतं. तुम्ही सकाळी याला नाश्त्यामध्ये करू शकता, लंच मध्ये करू शकता किंवा डिनर मध्ये सुद्धा करू शकता. ही भोपळ्याची भाजी आणि या पुऱ्या फक्त अर्ध्या तासात तयार होतात. म्हणजे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये जरी करत असाल किंवा एखाद्या वेळेस स्पेशल ब्रेकफास्ट करायचा असेल तरी पटकन होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची मस्त अशी भोपळ्याची ही चमचमीत भाजी आणि त्यासोबत या मसाला पुरी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पाव किलो भोपळा असा तुकडे करून घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे. आता एक कढई घेतली. या कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. 3 ते 4 टेबलस्पून इथे तेल घालायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 2 कढीपत्त्याच्या काड्या घालायच्या आहे. इथे कढीपत्ता थोडा जास्त वापरायचा. या भोपळ्याच्या भाजीला खूप अप्रतिम चव येते या कढीपत्त्याने. त्यानंतर इथे ना थोडीशी हिंग पण घालायची. मी घातली नाहीये. जर तुम्ही घालत नसाल तर नाही घातली तरी चालेल, पण थोडी घालून बघा, छान लागते. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट 1-2 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये हे चिरलेले भोपळे यामध्ये घालू. तर मी असे छोटे किंवा मोठे असे मीडियम साईजचे हे भोपळ्याचे तुकडे करून घेतले आहेत, ते घालायचे आहे. छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं याला शिजत ठेवू. गॅस आपण लो टू मीडियम ठेवायचा आहे. सुरुवातीलाच गॅस मोठा ठेवायचा नाही. म्हणजे जेव्हा आपण भोपळा यामध्ये घालतो तेव्हा थोडा गॅस मीडियम राहिला तरी चालेल, पण त्यानंतर जेव्हा आपण झाकून ठेवतो ना तर गॅस कमी करून ठेवायचा आहे. तर इथे 5 मिनिटं झालेले आहे आणि मी याला छान एकदा मिक्स करून घेते आणि परत याला झाकून 5-7 मिनिटाची वाफ काढून घेते. तर इथे 5 मिनिटं परत झालेले आहे. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. त्यापेक्षा वर झाले नाहीये किंवा जास्तीत जास्त तुम्ही 10 मिनिटं याला असंच या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहे. तर सुरुवातीला सगळे मसाले नाही घालायचे. सुरुवातीला तेलामध्ये हा भोपळा थोडासा तळल्यासारखा होतो. तर एक 7 मिनिटात 8 मिनिटात छान तळला जातो, अगदी कमी गॅसवर. खूप त्याला रंग नाही आणायचा आहे. इथे ज्या मी काही महत्वाच्या टिप्स सांगत आहे ना, त्या नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे आपली भाजीची चव अप्रतिम लागते. तर इथे 10 मिनिटानंतर यामध्ये सगळे मसाले घातलेले आहे. जे आपले नेहमीचे घरातले मसाले आहेत तेच आहे. अर्धा चमचा मी हळद घातली. 1 ते 1.5 चमचा मी इथे तिखट घालत आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीपुरतं मीठ घातलं. 1 चमचा धणे जिरे पूड घातली आणि पाव चमचा गरम मसाला पण मी इथे घातलेला आहे. आणि आता याला परत 2 मिनिटाची वाफ काढून घेतली. 2 मिनिटानंतर आता मी याला एकदा छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये 1 चमचा चिंचेचा कोळ घातला आणि 2 चमचे गूळ घातलेला आहे. आता हे घालून पण परत 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं. थोडंसं पाणी इथे घालायचं आहे किंवा तुम्ही प्लेट जी झाकता यावरती थोडंसं पाणी ठेवायचं. ते पाणी गरम झालं की ते यामध्ये घालायचं. या भाजीला खूप पाणी घालायचं नाही, फक्त अर्धा ते पाऊण कप पाण्यामध्ये ही भाजी आपली तयार होते. आता यामध्ये मी 1 चमचा भाजून घेतलेली खसखस घालत आहे आणि ही पण छान मिक्स करू. या खसखसची चव पण छान लागते आणि भाजीला थोडासा थिकनेस सुद्धा येतो. तर हे बघा, मस्त दिसते ना आपली ही भोपळ्याची भाजी. अगदी चमचमीत, आंबट, गोड, तिखट अशी चविष्ट ही भाजी तयार होते. वरून कोथिंबीर घालू आणि अगदी 15 मिनिटात आपली ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. आणि इथे महत्वाची टिप म्हणजे या 15 मिनिटांमध्ये ही भाजी शिजते. तुम्ही बघू शकता, मी तोडून पण दाखवत आहे. जास्त वेळ लागत नाही, भोपळा लवकरच शिजतो. तर आता आपली ही चमचमीत भोपळ्याची भाजी तर तयार झाली. आता यासोबत खाण्यासाठी मस्त अशी मसाला पुरी तयार करू. अगदी खूप मसाले वापरले नाहीये, पण थोडे मसाले वापरून ही पुरी अप्रतिम लागते. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी 1.5 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं. त्यापेक्षा अर्ध मी इथे बेसन घेतलेलं आहे किंवा अर्धा कप इतकं बेसन घ्या आणि पाव कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडासा ओवा मी इथे घेतलेला आहे, अर्धा चमचा, आणि तो ओवा असा हातावरती क्रश करून घालू. थोडी कसुरी मेथी आहे, ती पण घालायची आहे. 1 चमचा
घालूया. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे तेल घातलं आणि हे तेल या पिठाला छान चोळून घ्यायचं. त्यानंतर नॉर्मल पाण्याने याची घट्ट अशी कणिक मळून घेऊ. तर हे बघा, इतपत घट्ट मी ही कणिक मळून घेतलेली आहे आणि यावरती थोडंसं तेल लावू आणि याला एक 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. तर हे बघा, 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. तर जसे आपण पुरीला नेहमी पुरी करतो अगदी त्या पद्धतीने हे गोळे तयार करायचे. घट्ट कणिकमुळे काय होते, आपली जी पुरी आहे ती बराच वेळपर्यंत छान टम्म फुगलेली राहते आणि अशी क्रिस्पी होते. तर असेच सगळे छोटे छोटे गोळे मी तयार करून घेतले आणि आता हे लाटून घेऊ. आता तुम्ही लाटत असाल तर तुम्ही लाटून घेऊ शकता. माझ्याकडे हे पुरी प्रेस आहे तर मी यामध्येच हे प्रेस करून घेते आणि मस्त पुऱ्या तयार करून घेते. आता पुऱ्या तळून घेऊ. तळण्यासाठी तेल छान गरम असावं. इथे मी छोटासा एक पिठाचा गोळा टाकून बघितला तर तो लगेच अर्ध्या सेकंदानंतर असे वरती आलेला आहे. म्हणजेच तेल छान आपलं मीडियम गरम आहे. खूप असं कडकडीत गरम नका करू. वाफ येतपर्यंत, धूर येतपर्यंत असं नका ठेवू. छान असं गरम असायला पाहिजे, जसं इथे मी दाखवत आहे. तर आता पुऱ्या तळून घेऊ. तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. मस्त दिसतंय ना, टम्म फुगलेली पुरी आपली तयार झालेली आहे. तर हे बघा, या पद्धतीनेच मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि मस्त टम्म फुगलेल्या गोल गरगरीत आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर आपली आंबट गोड चविष्ट मस्त चमचमीत भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. सोबत ही मसाला पुरी आपण तळून घेतलेली आहे आणि मस्त कॉम्बिनेशन हे लागतं. एकदा नक्की ट्राय करा. यासोबत मी कांदा कट करून घेतलेला आहे. त्यावरती तिखट, मीठ आणि थोडासा लिंबू पिळून घेतला. अप्रतिम कॉम्बिनेशन लागत होतं. हे मी डिनरला केलं होतं. तुम्ही लंचला, ब्रेकफास्टला नक्की करू शकता. आणि कधीतरी तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असेल आणि ब्रेकफास्टला येणार असेल, म्हणजे ब्रेकफास्टच्या वेळेस वगैरे आले असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे स्पेशल ब्रेकफास्ट त्यांच्यासाठी तयार करून बघा. एखादा गोड पदार्थ तयार करा सोबत आणि अप्रतिम लागतं. तुम्हाला पण आवडेल आणि खाणाऱ्याला पण अतिशय आवडेल. तर आजची ही अगदी साधी सोपी भोपळ्याची भाजीची रेसिपी आणि सोबत या पुऱ्या एकदा ट्राय करा. मला कमेंट करा कशी वाटली आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.